तर गाईज ब्लॉग चालवतो डायरेक्ट गाडीवरती. सार्थक बाय गाडी चालवतोय, मी मागं बसलोय. हे बघा, तर आता मी चाललोय पनवेलला टी शर्ट चेंज करायला आपलं. हे बघा, जरा भाऊबीज भेटली ती आपल्याला, ती जरा फिट होतं टी शर्ट. तर आता मुहूर्त भेटला, कारण की काल आपण जरा जेजुरीला गेलतो, काल जायला नाही भेटला. आपण आता चाललेत सार्थक आणि मी आहे सोबत. तर टी शर्ट आपल्याला चेंज करायचे. डायरेक्ट मध्ये नका येऊ. चला बघूया काय भेटतंय, टी शर्ट भेटते का नाही मापाची. आणि याचा पण काय मी काहीतरी बँकेत काय मी का 1 लाख काढायचे. आयफोन लवकरच आयफोन घेतो वाटतं. त्याच्याच भाई सारखा काय धप्पा आहे का, ते धप्पा तर डायरेक्ट सांगायचं नाही. काहीच बघत राहा पुढं ब्लॉग. पप्पी दे रे भाई. ठीक आहे गाईज, आपण थोडं दाखवतो. थांबा तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला गाडी दाखवतो. गाडी थांबा. असं ऍक्सिडेंट झाले बघा फक्त. आता अजूनही फोन केला केलता व्हिडिओ पण. गाईज हे बघा, इरिटिगा बघा फक्त नवीन बघा, धप्पा डायरेक्ट. ड्रायव्हर तरी कोणा काय माहिती, डायरेक्ट गाडी त्यांनी घुसवलं गटारात. 2 चाक आतमध्ये, 2 चाक बाहेर डायरेक्ट. नियरेस्ट स्टॉपवरती बघायचं असं ये लवकर या, नाही तर काढून घेतील ते. गायच वातावरण बघा, आता बरंच पाऊस पडेल. ऑक्टोबर महिना संपायला आला, पण पाऊस काय जायचं नाव घेत नाही. भाई तुला काय बोलायचं पावसाबद्दल? अजून वर्षभर पाऊस चालू राहील. डायरेक्ट 12 महिने पाऊस. आणि भावानी भविष्यवाणी केली आपल्या, मग खरं होईल का? खरं होईल का नाही माहिती नाही. बॉन्ड पेपर भेटला तर सांगतो तुम्हाला देऊन. 100%. तर गाईज फायनली मी पोहोचलो गणेश मार्केटला. पण आमचा ह्योच प्लॅन नव्हता टी शर्ट चेंज करायचा. आमचा अजून एक प्लॅन होता रात्री नाईट कॅम्पिंगचा, पण तुम्हाला ती स्टोरी नंतर सांगतो. आम्हाला टी शर्ट चेंज केल्यावरती एक स्टोरी आहे, 100% तुम्हाला बघायला आवडेल. कलर बघा. तर गाईज टी शर्ट चेंज करून झाले. चेंज म्हणजे काय करायचं, फक्त एक साईज मोठी घ्यायची होती, तर एक साईज कमी झालेली आपल्याला. फक्त बायने कलर चेंज केला स्वतःचा. हा कलर चेंज केला ना, माझं म्हणजे टी शर्टचा तोच रे. चेंज करून झाला. आता चालू घरी नाही, आता पहिले काम आहे. बरं काम होईल आपला शिवा कॉम्प्लेक्सला. नंतर तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे, फक्त तुम्हाला आठवण करून द्या. पण बघायचे काय बघायचे गायच, फक्त एक वस्तू घ्यायची ती शिवा कॉम्प्लेक्सला. आता जाऊ आपण सुकापूरला एक काम आहे जरासा. आपल्याला नाव टाकायचे गाडीवरती क्रिशिव म्हणून, पण ते डिझाईन भेटतं का नाही फक्त विचारायचं एकदा. त्या डिझाईन मध्ये नाव पाहिजे आपल्याला. तर चला तिथे गेल्यावरती बघू आपण काय भेटतं. गाईज आमचा सुकापूरचा पण काम झाला. आम्ही ज्यूस बीस पिला आता अकोर्लीला उसाचा रस. टी शर्ट पण चेंज करून आलो. या टी शर्ट आम्हाला आता भावीला भेटल्यात, म्हणजे बराच टाइम झाला भेटून, 2-3 दिवस झालं. आम्ही अजून एकदा पण नाही घातली. आणि भाभीचा शर्ट बघा, 4 वेळा घातला जवळ. हा भाभी किती घालू नको. हा नवीन आहे. तर गाईज तुम्हाला जी स्टोरी सांगायची होती ती स्टोरी आता ऐका. तुम्हाला आता ऐकतो मी स्टोरी. सार्थक भाऊ सांगते आपल्याला. आपला एक माणूस आहे तेजस सावंत, त्याची स्टोरी आहे ती. तो आपल्या पाठीला कधीच नसतं. जिथून कामाला लागलाय तिथून तो दर संडेला प्रत्येक संडेला तो घराच्या बाहेर असतं. आम्ही कधी फोन केला पाठीला टीका पैसे नाही काय नाही असंच करतं. पण जिथून कामाला लागलाय तिथून प्रत्येक संडेला कुठं असं पाहिजे तो वाकडीला. प्रत्येक संडेला तो बाहेर असतं. गाडेश्वर वाकडी प्रत्येक संडे येतच नाही आता. हा प्रत्येक संडे. तर त्याची आता एक विषय मला स्टोरी समजले सार्थकडून, ती तुम्हाला ऐकवतो. थांबा मी बघत राहा ब्लॉग. तर काय नाही कसला बोला नाही मारते का मला. अरे भाई एकच येत येऊ काय काल काय उघडा होता का? काल उघडा होता. फिटिंग होतं परफेक्ट. फिटिंग होतं परफेक्ट. कालचा नाही का फिटिंग? तुझा शर्ट टी शर्ट देतं हा का? दे काढचं. हा दे. हे काढ चल बघू. तर काढ आता काढ. हे काढ गाईस हे बघा घाबरला. काय गपगप टाकणार आहे मी. गपगप काय त्याला जाऊ का मग कुठं खाली आपली नाही. नंतर फोन तर गाईस आता आम्ही निघलो. विषय काय माहिती का, तो तेजस सावंत शेठचा पोरगा, त्याने जस्ट आता आयफोन घेतलाय. तो ब्लॉगिंग पण चालू करणार आहे. आम्ही काही त्याला वाईट नाही बोलत मागून, पण तो आमच्या प्रत्येक पार्टीला नाहीच येत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जिथून कामाला लागलाय तो तिथं एक पोरगी पटवली त्यांनी कामावरची. तर तिच्या पाठी तो प्रत्येक संडेला बाहेर असतो. प्रत्येक संडेला असतं का नाही असतं? हो बोला, हो तरी बोला. हा तर जेव्हा आम्ही त्याला फोन करू भाई पार्टी आहे नाही रे पैसे नाही या टायमाला बरा तुम्हाला नंतर देईन, तसं करीन.
आता आयफोन घेतलाय आणि ती पोरगी पटवली तर तिचेच पार्टी असतं प्रत्येक संडेला. त्याच्या 2 गर्लफ्रेंड आहेत, त्यातल्या एक गर्लफ्रेंडला मी सांगू शकतो हे गर्लफ्रेंड तुझं नाव नाही घेत मी, पण तू सतर्क राहा, त्याने लय मोठी गेम केलेली आहे. तर तू त्याच्या प्रेमात जर आणली असशील तर प्लीज माझा ऐक, तुला सजेशन आहे माझा, कारण की तो माझा मित्र आहे आणि मला चांगला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ते. तर तो असंच लोकांना म्हणजे पोरीनं फसवतं म्हणजे असं डबल डेट करतं. तर जरा सांभाळून राहा, तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे. त्याला आता कामावरची एक भेटले पोरगी तर तिच्याच माग असं. तर काय आता आपल्याला बँकेत सारखं बँकेत काम आहे, बँकेतलं काम उरकू आणि मग जाऊ आपण घरी. गाईज आता आम्ही आलोत बँकेत आई फॉर्म भरत आहे. KYC केले पाहिजे, आता नंबर चेंज करायचे फोनचा, ॲड्रेस पोस्ट आता कडचा हे बघा छोटू. सो गाईज फायनली आत्ता काम पूर्ण झालं बँकेतला. आता आम्ही चाललो दही घ्यायला, याला भाईला दही पाहिजे. पेरा फिरलेला आमचा, बँकवाल्यांनी फिरवलेला पेरा. लय टाइम झाला. आता आम्ही चाललो घरी, जेवायचं बाकी असं. मग जाताना दाखवली, आता येताना पण बघाय बघा फ्रंट साईडची लावू शकते. गाईज प्लीज ड्राईव्ह सेफ. त्यांनी पक्की दारू पिली, सगळी यंग पोरं होती, पोरी होते पण त्यांनी दारू पिलेली. तर प्लीज दारू पिऊन गाडी चालू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. गाईज तुम्हाला स्टोरी मी अर्धी सांगितली मग अशी, तर तो विषय जरा डार्क होत चालला थोडासा म्हणून नाही सांगितला. तर आपला प्लॅन आता कॅम्पिंगचा पण कॅन्सल होईल बहुतेक, कारण की भाईला जायचं बैठकीला ना. तो बोलतो मंगळवारी खात पण नाही बोलतो मी, इथं नाटकं चालू आहेत. मग प्रत्येक मंगळवारी खातं, मागच्या मंगळवारपर्यंत काय होतं पण आज त्याला मंगळवार जमत नाही. तर प्लॅन कॅन्सल होईल कॅम्पिंगचा, खायचा बिचा. बहुतेक आपण प्लॅन करू उद्याचा, बहुतेक जायचं का मडला. बहुतेक मडला जाऊ, मडशी येऊ, तो एक ब्लॉग होईल. हे ते खायचं सांगतो खरे. तर काय उद्या बहुतेक मडला जायचा प्लॅन आहे, आपली गाडी घेऊन जाऊ मडला. आता एवढं आपण तिथे एंड करू, कारण की त्याची स्टोरी आम्हाला तुम्हाला नंतर सांगू. स्टोरी अजून स्टोरी बाकी आहे ती त्याची, पण कसा भाईला जरा विचित्र वाटतं सांगायला. त्याचा भाईकडे सगळा खजाना भाईकडे, एकूण एक खजाना भाईकडे. तो रात्रभर कुठं असतं, कामावरून तो डायरेक्ट कुठं जातं. फक्त सकाळी आंघोळ करायला तो घरी येतं. तेजस सावंत विचार करा, फक्त आंघोळ करायला घरी येतो तो, आंघोळ करायला. खरी गोष्ट आहे का, मला याने सांगितलंय. पण ते अजून अख्खी स्टोरी आहे ना, ते घ्यायची आपल्याला कॅम्पिंगमध्ये, त्या समोर घेऊ. तर इथं ब्लॉग एंड करतो मी गाईज. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. बाय.